त्यास गवसले स्वर्ग सुखाचे इंगित आणि माय पित्याचा लळा जिवाळा, हीच खरी दौलत, हीच खरी दौलत. अशा माझ्या प्रेमळ बाबांना 60व्या दिवसाच्या आभाळवरून शुभेच्छा. आणि या निमित्ताने आज लहानपणापासून त्यांचे ऐकलेले किस्से आणि त्यांचा जीवन प्रवास थोडक्यात तुमच्या समोर मांडण्याचा एक प्रयत्न करत आम्ही भावंडे लहान तोंडी मोठा घास घेत आहोत. तर हे करत असताना नकळत कुणाच्या भावना दुखावल्या किंवा काही चुकत असेल तर आम्हाला लहान समजून माफ करा, ही एक गोड विनंती. तर सादर करीत आहोत आदर्श व्यक्तिमत्व सन्माननीय प्रदीपजी बोथरा यांचा जीवन प्रवास. एक आयुष्य अनेक प्रवास, एक आयुष्य अनेक प्रवास. सुमारे 60 वर्षांपूर्वीची ही गोष्ट. 1 ऑगस्ट 1963 रोजी श्री नथमलजी आणि बदामबाई यांच्या श्रीकृष्णाचा म्हणजेच 8वा पुत्र युवराज उर्फ तुमचे आमचे सर्वांचे लाडके प्रदीपराव यांचा जन्म झाला. घरात सर्वात लहान असल्यामुळे ते आईला सतत बिलगुण असायचे आणि आईचे व बाबांचे अत्यंत लाडके होते. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. अगदी याचप्रमाणे लहानपणीच त्यांच्या छोट्या पावलांच्या प्रगतीची छबी दिसू लागली होती. छोटे प्रदीपराव वेगवेगळ्या खेळांमध्ये देखील प्रावीण्य गाजवत होते. सूरपाट्या, झाडांवर चढणे, विटी दांडू, गोट्या अशा गल्लीतल्या दोस्तांसोबतचे खेळ, त्याचबरोबर लगोरी, खो खो, कबड्डी अशा शालेय स्तरांवरील खेळातही ते माहीर होते. गोट्या खेळण्यामध्ये तर अगदी दरवेळेस. त्यामुळे खेळताना जेव्हा मुलांना कळून चुकायचे की आता प्रदीप आपल्या सगळ्या गोट्या जिंकणार, अशा वेळी हळूच कोणीतरी त्यांच्या बाबांना बोलवून आणायचे. हा बिनधास्त आणि निर्भीड मुलगा फक्त एका नावाला घाबरत होता, ते म्हणजे बाबा, म्हणजेच भावसा. भावसा आले हा शब्द कानावर पडताच हा सगळ्यांना हरवणारा करारी मुलगा जिंकलेल्या सगळ्या गोट्या तिथेच टाकून धूम ठोकत असे. पण दुसऱ्या दिवशी पुन्हा गल्लीत तोच दंगा आणि तीच मजा. छोटे प्रदीपराव आता शाळेत जायला लागले होते. मनमिळाऊ, प्रामाणिक आणि मदतीचा स्वभाव असल्याने सर्वांशी दोस्ती होती. सिनियर्सशी सुद्धा निर्भीड वागणारे, पण सर्व गुण संपन्न असल्यामुळे शिक्षकांचेही लाडके विद्यार्थी होते. शाळेत सर्व वर्गमित्रांसोबत त्यांचा धूम धडाका असायचा. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण, ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाट
कुठे जावे रे. माझी शाळा मला आजही आठवते रे. ह्या शाळेमध्ये मला वाटते जावे रे. शाळा मस्त सुरू होती. आता ऐन 10वीचं वर्ष आलं होतं. जिद्दीने प्रदीपराव अभ्यासाची तयारी करत होते. तोवर अचानक एका काळोख्या रात्री अनर्थ घडला. काही काळापासून आजारी असणाऱ्या भावसांना म्हणजेच बाबांना अचानक हृदयाचा झटका आला. सगळी तारंबळ उडाली. पायाखालची जमीन सरकली आणि सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. आईचा आधारस्तंभ आणि चिमुकल्या मुलांचं पितृछत्र हरवलं. बाबा मला कळलेच नाही तुझ्या मनी वेदना. कसा मी राहू बोल कुठे जाऊ मला काही समजेना. साधा घालतो लाडका तुझा जगण्या तू दिला माझ्या जीवार्थ खरा. बाबा थांबणारे तू बाबा जाऊ नको दूर बाबा थांबणारे तू. डोक्यावर हात ठेवणारं छत हरवलं होतं. पायाखालची जमीन सरकली होती. हृदयात आभाळा एवढं दुःख होतं. पण त्या पाणावलेल्या डोळ्यांना दिसत होती ती खचलेली आई आणि बिखरलेली भावंडे. कसंबस स्वतःला सावरत दुःखाचा डोंगर बाजूला सारत अगदी लहान वयातच कोवळ्या खांद्यांवर भली मोठी जबाबदारी आली. त्यांच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आईच्या पायावर डोके टेकून तिच्या आशीर्वादाने होत असे, तर दिवसाचा शेवट आईच्याच कुशीत डोके विसावून होत असे. जबाबदारी पार पाडत असताना त्यांनी आईला कधीही एकटे पडू दिले नाही. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यावर आईच्या तब्येतीची विचारपूस करणे, आईच्या पायांना तेल मालिश करून पाय चेपणे आणि दिवसभरात घडलेले व्यवहार घडामोडी आईला सांगून सलाह मशवरा आणि गप्पा गोष्टी करणे असा दिनक्रम चालायचा. त्यांच्या लाडक्या बहिणींनाही ते आईप्रमाणेच जीव लावायचे. या सगळ्या प्रवासात आपली आई आनंदी तर आहे ना, ती एकटी तर पडत नाही ना, हीच त्यांना काळजी वाटत असे. एकटी एकटी घाबरलीस ना, एकटी एकटी घाबरलीस ना, वाटलंच होतं आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. आली होती जाम झोप, गुडूप झालो असतो, भीती भीती कसली थेट उद्याच उठलो असतो. मात्र वाटलं आपल्या पुरता विचार बरा नाही. मी आहे शूर, माझी आई तशी नाही. एकटी एकटी घाबरलीस ना, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. दररोजचा दिवस तडजोडीचा होता. ते सकाळी लवकर उठून गावातून बाहेरगावी दुकानाच्या माल खरेदीसाठी जात असत. पायपीट करत व्याजावर किंवा छोट्याशा खिशाला परवडेल एवढा रोजचा माल विकत घेत असत. मालाच्या जड पिशव्या हातामध्ये आणि पाठीवर वाहून उन्हातानाचे पायपीट करणे, बसने गावी परतणे, दिवसभर दुकानदारी करणे आणि दैनंदिन उदरनिर्वाह चालवणे.
पुन्हा दुसऱ्या दिवशी माल खरेदीला जाणे असा दररोजचा कठीण दिनक्रम चालला होता. काळ रात्र आली तरी पडलंच पान, डोळ्यामध्ये पाणी तरी गळ्यामध्ये गाणं, याचा हात पाठीवर सोन्याची खाण, शरीर नाही कधी चुकली मान, हात पसरून गाड्या सुख येत नाही, डोळा झाप मारून नशिबाचा भोग कुणा चुकलं नाही गड्या, पावलं थकलं नाही गड्या, पावलं थकलं नाही, रख रख त्या रानातून थोडं पुढे जाऊ गड्या, पावलं थकलं नाही गड्या, पावलं थकलं नाही. इतकी तारेवरची कसरत चालू असतानाही त्यांच्यामधला विद्यार्थी अजूनही जागरूक होता. इतक्या अवघड काळातही त्यांनी शालेय शिक्षण उत्तमरित्या पार केले आणि पुढचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी नाईट कॉलेजमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. या सगळ्या जबाबदाऱ्यांसोबत त्यांनी आपल्या आप्तजनांच्या प्रत्येक निमंत्रणाला उपस्थिती आणि हातभार लावून नातेसंबंधांचाही तोल सांभाळला. अशातच एका नवीन नात्याची सुरुवात झाली. पुणे जिल्ह्याच्या मुथा परिवारातील प्रकाशलालजी आणि मदनबाई यांची सुकन्या सुषमा हिच्याशी त्यांचे अर्धांगिनीचे नातेसंबंध जुळले आणि पुढच्या संसारासाठी प्रदीपरावांना एक सुंदर जोडीदार मिळाली. माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली, तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली, गोरी 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 इश्काची नोट ही वाटली, हाय हाय व्यापाराची दूरदृष्टी पाहता त्यांनी माधवनगरला स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू केला. व्यवहाराला चोख आणि स्वाभाविक प्रामाणिकपणा असल्यामुळे इतकी अवघड गोष्ट देखील त्यांना सहज शक्य होऊ शकली. कालांतराने हवी हवीशी वाटणारी अशी बापरूपी गोड जबाबदारी त्यांच्या पदरी आली आणि आधी प्रेक्षा, मग करिश्मा आणि सर्वात लहान हर्षरूपी रत्नांचा जन्म झाला. दररोज व्यवसायासाठी ते तासगाव ते माधवनगर असा रोजचा दुचाकीवरचा प्रवास ऊन, पाऊस, थंडी, वाऱ्यामध्ये सुमारे 25 वर्ष त्यांनी केला. आम्हा मुलांच्या वाट्याला बाबा फक्त रविवारी येत असत. आम्हा मुलांना खोलीच्या एकेका कोपऱ्यात बसवून पावकी, निमकी आणि पाडे पाठ करायला लावणे. एकत्र जेवताना आईला मुद्दाम आमची नावडती भाजी आमच्या ताटात वाढायला लावून आम्हाला सगळ्या भाज्या खायला शिकवणे आणि त्यांच्या अनुभवाचे जुने किस्से, गप्पा गोष्टी करणे ही सजा आणि मजा आम्हाला फक्त रविवारीच मिळायची. कारण इतर कामाच्या दिवशी बाबा घरी परतण्यापूर्वीच आम्ही मुले झोपून जायचो. कोमेजून निजलेली एक परिराणी, उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी, कोमेजून निजलेली एक परिराणी,
उत्तर दे तोंड डोळा सुकलेले पाणी रोजचेच आहे सारे काही आज नाही माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत निजेतच तरी पण येशील खुशीत सांगायची आहे माझ्या चांगल्या तुला दमलेल्या बाबाची कहाणी तुला म्हणतात ना, इवलेसी रोप लावियले दारी, इवलेसी रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी. अगदी याचप्रमाणे त्यांनी अथांग आणि अखंड परिश्रमाने माधवनगर येथे स्वतःचे स्वप्नातले घर सत्यात साकारले आणि त्यांची आई, भाचा श्रेयांस आणि इतर परिवारासमवेत ते माधवनगर वासी झाले. शिस्तबद्ध व्यक्तिमत्व, कार्यक्षम व्यापारी, धर्मप्रेमी, सच्चा मित्र आणि गरजूंचा आधारस्तंभ अशी अनोखी ओळख निर्माण केली. व्यापाराच्या आणि यशाच्या शिखरावर चढत असताना इतरांना देखील प्रोत्साहन आणि मदतीचा हात दिला. अनेक चढउतार पार करत त्यांचे आयुष्य आता वेगळ्या वळणावर आले आहे. त्यांच्या तारुण्याचा बराचसा जीवन प्रवास मी मांडण्याचा प्रयत्न केला, पण अजून बरंच काही बाकी आहे. दृष्ट लागण्या जोगे सारे गालबोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचोके स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वर्ग त्या पुढे फिका पडे अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा जीवन स्पट आपण आता या ठिकाणी पाहिलेला आहे. मी पुष्पाबेन बाबणा आणि वैशाली करतो की त्यांनी सर्वांनी टाळ्यांच्या रूपी असलेला पूरककडे जातील असा ईश्वरचरणी आपण सर्वांनी Happy birthday to Papa. Happy birthday.